हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा, या साहित्यावरून या ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल ब्लॉग कशाचा आहे. तर हा ब्लॉग आहे, आज आहे जन्माष्टमी आणि ही पूजा करत आहे मी जन्माष्टमीची. थोडं दाखवते तुम्हाला. साहित्य फुलं वगैरे आहेत, तांदूळ आहेत, वस्त्र घेतलेले आहेत आणि ते असं प्रकारे आसन तयार केलेलं आहे आपल्या बाळकृष्णासाठी. तुम्ही बघा. आणि आपल्या म्हणजे ही थोडीशी मी 12च्या आधी पूजा मांडते आणि आपल्या बाळकृष्णाला आपण एका फुलांमध्ये हे करायचं आहे, त्याचा अभिषेक वगैरे आधी करून घ्यायचा आहे. आणि कोणतीही पूजा करताना आपण म्हणजे श्री गणेशाशिवाय अपूर्ण असते पूजा. म्हणून तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीची स्थापना करून घ्या आधी. माझ्याकडे गणपतीची मूर्ती नाही आहे, त्यामुळे मी सुपारी मांडते, तांदूळ वगैरे असं हे करून. ते बघा, आम्ही गणपतीची पूजा करून घेतली आणि आपल्या श्रीकृष्णाचा अभिषेक करते. पूजा करताना, अभिषेक करताना बोलायचं आहे कृष्णाय नमः, वासुदेवाय नमः असं मंत्र बोलायचं आहे. तुम्ही बोलू शकता कुठलाही आपल्या श्रीकृष्णाचा मंत्र. परत थोडंसं गंगाजल पण घेतलेलं आहे मी. तर ते विकत मिळतं ते आहे, कारण इथे काय आपल्याला असतं, पण जे आहे ते ठीक आहे, तुम्ही घ्या. आणि ते मी करते. नंतर आपण श्रीकृष्णाला असं व्यवस्थित मऊ असं नवीन कपड्याने पुसून घ्यायचं. आणि इकडे बघा, वस्त्र वगैरे घातलेत आणि इथे मी आपल्या श्रीकृष्णाला, त्यांचा अजून जन्म नाही झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्या प्लेटमध्ये फुलांनी त्यांना झाकून घ्यायचं आहे. कारण म्हणजे 12 वाजले की आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे. तर असं मी अशा पद्धतीने आपण फुलांनी श्रीकृष्णाला झाकून घेतलेलं आहे. आम्ही जागरण करायचं म्हणून थोडंसं थांबलेलं आहे. अजून 12 वाजायला टाईम होता. तर अशा पद्धतीने बघा, थोडंसं मी हे तुम्हाला दाखवते. तर बघा, 12 वाजलेले आहेत आणि आपल्या श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की असं जयघोष करायचं आहे. तर मी ते वस्त्र घालून घेते कृष्णाला. आपला लड्डू गोपाल म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीने श्रीकृष्णाला वस्त्र असे अर्पण केलेले आहे. आणि हे मेन म्हणजे आपण इथे नैवेद्यासाठी पंचामृत आणि गोपालकाला केलेला आहे. इथे आसन केलेलं आहे, त्या आसनावरती श्रीकृष्णाला बसवलं आहे. तर हार घातलेला आहे आणि टोपी घालते मी. आणि तुमचा पाळणा मोठा असेल तर तुम्ही पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला बसवायचं आहे. अत्तर वगैरे लावून घ्यायचं आहे, फुलं व्हायची आहेत. आणि हे ऑलरेडी माझ्या पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे आणि माझी मूर्ती मोठी असल्यामुळे त्या पाळण्यामध्ये बसत नाही आहे. त्याच्यामुळे नंतर मी चंदन वगैरे लावून घेतलेलं. तुम्ही हळदी कुंकूसुद्धा वाहू शकता, पण माझ्याकडे चंदन होतं मग मी चंदन वाहून. आणि ते आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यम समर्प असं बोलायचं आहे. आणि अशा पद्धतीने बघा कसे आहेत आपले लड्डू गोपाल. तुळस अर्पण करायची आहे, मोरपंख अर्पण करायचा आहे. याच दिवशी तुळशी अर्पण करायची. पूजा झाल्यानंतर आपण इथे पाळणा बोलणार आहोत. जर तुम्हाला पाळणा येत असेल तर तुम्ही पाळणा बोलायचा आहे. असेल तर आपल्याला यूट्यूबवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही लावून पाळणा बोलवू शकता. तर घरातील प्रत्येक जणाने पाळणा बोलवायचा आहे आपल्या लड्डू गोपालांना, एक असं करून. तर मलाही काय जास्त असं पाळणा येत नाही, तर मी यूट्यूबवरच लावलेलं आहे. त्यानंतर आपण आरती वगैरे करून घेणार आहोत. तुम्ही पहा, पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि इथे आपण श्रीकृष्णाची सुद्धा आरती घेतलेली आहे. आणि संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.